नमस्कार. आज आपण महाराष्ट्राच्या एका अशा बाजूची सफर करणार आहोत जी कदाचित अनेकांना माहीत नसेल. हो, आपण बोलतोय इथल्या राष्ट्रीय उद्यानांबद्दल. अच्छा, महाराष्ट्र म्हटल्यावर आपल्यापैकी बहुतेकांच्या डोळ्यासमोर काय येतं सांगा बरं. अगदी बरोबर. डोळ्यासमोर येतात ते भव्य किल्ले, मुंबई पुण्यासारखी गजबजलेली शहरं आणि हो, आपला समृद्ध सांस्कृतिक वारसा. हेच ना? पण थांबा, या सगळ्याच्या पलीकडेही एक वेगळा महाराष्ट्र आहे. एक हिरवागार, जिवंत आणि वन्य महाराष्ट्र. चला, आज महाराष्ट्राच्या याच लपलेल्या खजिन्याचा आपण शोध घेऊया. तर मग तयार आहात? आपली मोहीम सुरू होतीये महाराष्ट्रातील 6 नैसर्गिक आश्चर्यांचा शोध घेण्यासाठी. आणि आपल्या या सफरीचा पहिला थांबा आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान. हे उद्यान आहे अमरावती जिल्ह्यात आणि नुसतं उद्यान नाही, तर मेळघाट व्याघ्र प्रकल्पाचा अगदी गाभा आहे, त्याचं हृदय आहे. विचार करा, तब्बल 361 चौरस किलोमीटरमध्ये पसरलेलं हे जंगल 1974 पासून. इथे भेकर, जंगली म्हैस, सांबर असे कितीतरी वन्यजीव अगदी सहजपणे बागडतात. खरंच निसर्गाचे एक अद्भुत रूप. ओके, पुढच्या उद्यानाकडे जाण्याआधी स्क्रीनवर दिसणारा हा आकडा बघा. 4. काय असेल बरं हे? या 4चा आणि पुढच्या उद्यानाचा काय संबंध असेल? जरा विचार करा. तर त्या 4चं रहस्य आहे हे चांदोली राष्ट्रीय उद्यान. हे इतकं मोठं आहे की एका जिल्ह्यात नाही, तर सांगली, सातारा, कोल्हापूर आणि रत्नागिरी अशा तब्बल 4 जिल्ह्यांमध्ये पसरले. 2004 मध्ये याची स्थापना झाली आणि हे सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पश्चिम घाटातल्या जैवविविधतेचं एक महत्त्वाचं केंद्रच म्हणा ना. चला, आता प्रवास करूया थेट नागपूर जिल्ह्याकडे. इथं आहे आपलं 3रं उद्यान, पेंच राष्ट्रीय उद्यान. याचं अजून एक नाव आहे पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान. आणि हो, पेंचबद्दल एक खूपच इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण सगळ्यांनी द जंगल बुक पाहिलंय किंवा वाचलंय, बरोबर? तर असं म्हणतात की रुडयार्ड किपलिंग यांना ती अजरामर कथा लिहिण्याची प्रेरणा ती याच पेंचच्या जंगलातून मिळाली होती. ऐकणे कमाल, याचमुळे तर पेंचला जगभरात एक वेगळी ओळख मिळाली. ठीक आहे, आपला प्रवास आता पुढे जातोय गोंदिया जिल्ह्याकडे आणि इथे आपलं स्वागत करतंय नवेगाव राष्ट्रीय उद्यान. नवेगाव म्हणजे पक्षीप्रेमींसाठी एक स्वर्गच. 1972 साली स्थापन झालेलं हे उद्यान खास करून पक्षी निरीक्षणासाठी ओळखलं जातं. आणि हिवाळ्यात तर इथली मजाच वेगळी असते, कारण थेट सायबेरियावरून सायबेरियन क्रेनसारखे लांबचे पाहुणे इथे येतात. विचार करा, ते दृश्य किती सुंदर असेल. पक्षीप्रेमींसाठी तर ही एक मेजवानीच असते. आणि आता आपण अशा एका ठिकाणी आलोय ज्याचं नाव ऐकलं नाही असा वन्यजीवप्रेमी सापडणं कठीण आहे. हो, आपण बोलतोय महाराष्ट्राच्या शानबद्दल, ताडोबा राष्ट्रीय उद्यान. हे आहे चंद्रपूर जिल्ह्यात आणि याची स्थापना खूप आधी म्हणजे 1955 सालीच झाली होती. याला वाघांचं घर म्हणून ओळखलं जातं आणि हे अगदी खरं आहे. जर वाघ बघायचा असेल ना, तर भारतातल्या सर्वोत्तम ठिकाणापैकी एक म्हणजे ताडोबा, हे अगदी खात्रीने सांगता येतं. चला, आता आपल्या सफरीच्या शेवटच्या थांबावर येऊया. आपलं 6वं उद्यान, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आणि याची सगळ्यात मोठी गंमत काय आहे माहितीये? हे कुठे आहे? तर थेट आपल्या मुंबई शहराच्या हृदयात. हे खरंच एक विरोधाभास आहे, एक आश्चर्य आहे. विचार करा, एकीकडे जगातील सगळ्यात गजबजलेल्या शहरांपैकी एक, कॉन्क्रीटचं जंगल, आणि त्याच्या अगदी पोटात वसलेलं आहे हे खरंखुरं जिवंत जंगल. अविश्वसनीय वाटतं ना? आणि एवढंच नाही, तर इथे प्राचीन कान्हेरी लेण्यांसारखा आपला ऐतिहासिक ठेवासुद्धा आहे. तर ही झाली आपल्या 6 राष्ट्रीय उद्यानांची सफर. पण आता एक प्रश्न मनात येतोच, नाही का, की या सगळ्यांमध्ये क्षेत्रफळाने म्हणजे आकारमानाने सगळ्यात मोठं कोणतं असेल? चला, आता हेच बघूया. तर ही आहे यादी आकारमानानुसार. सगळ्यात मोठं म्हणजे नंबर 1 वर आहे गुगामल, तब्बल 361 चौरस किलोमीटर. त्याच्यानंतर येतो चांदोली, मग पेंच, मग नवेगाव, ताडोबा आणि सगळ्यात शेवटी पण तितकंच महत्त्वाचं असलेलं आपलं संजय गांधी राष्ट्रीय उद्यान. आता ही सगळी नावं आणि त्यांचा हा क्रम लक्षात ठेवणं थोडं अवघड वाटू शकतं. पण काळजी नसावी, कारण यासाठी एक एकदम सोपी आणि मजेशीर ट्रिक आहे. तुम्हाला फक्त एक साधं वाक्य लक्षात ठेवायचं आहे आणि ते वाक्य आहे गुगलचा पेन तास बस. बघा, किती सोपं आहे हे. वाक्यातलं गु म्हणजे गुगामल, चा म्हणजे चांदोली, पेनमधलं पे म्हणजे पेंच आणि न म्हणजे नवेगाव, तासमधलं ता म्हणजे ताडोबा आणि स म्हणजे संजय गांधी. आहे की नाही एकदम झक्कास आयडिया?
चला तर या सगळ्या माहितीनंतर एक महत्त्वाचा विचार करूया. या उद्यानांकडे आपण नक्की कसं पाहिलं पाहिजे? कारण ही उद्यानं म्हणजे केवळ फिरण्याची म्हणजे टुरिस्ट स्पॉट नाहीत. ती आपल्या पर्यावरणाचा श्वास आहेत, आपल्या जैवविविधतेचा एक अनमोल खजिना आहेत. आणि हा वारसा जपून पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणं ही आपल्या सगळ्यांची सामायिक जबाबदारी आहे. आणि जाता जाता एका प्रश्नासोबत तुम्हाला सोडून जातो. जरा विचार करा, मुंबईसारख्या कॉन्क्रीटच्या जंगलात संजय गांधी राष्ट्रीय उद्यानासारखं एक खरंखुरं जंगल जिवंत कसं राहत असेल? निसर्ग आणि माणूस यांच्या नात्यावर विचार करायला लावणारा हा एक खूप खोल प्रश्न आहे, नाही का?